तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आणि आपण कुठेतरी शॉपिंगला गेलोय आणि स्पेशली साडी घेतो. तर ती साडी कुणासाठी घेतो हे मात्र सांगितलं नव्हतं. तर तुम्हाला हा ब्लॉग बघून नक्कीच कळेल की ही साडी घेतो आम्ही प्रिया दीदीसाठी, कारण की त्यांचा 7व्या महिन्याचा प्रोग्राम म्हणजे डोहाळे जेवणाचा प्रोग्राम इकडे करायचा प्लॅन. आणि आदल्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत मी त्यांच्या हातावर मेहंदी काढत होते, म्हणजे बघा. तर इकडे या सगळ्या जणी मिळून पावभाजी करताय, कारण की असा विचार होता आधी की बाहेरून आणू म्हटलं काहीतरी छान पुलाव वगैरे, पण नंतर कॅन्सल झाला तो प्लॅन. जेवण बनवायचं वगैरे माझ्याकडे काही नव्हतं, कारण की मला आवडते रांगोळी काढायला किंवा डेकोरेशन करायला, तर मग मी तेच काम हातामध्ये घेतलं. प्रोग्रामचा टायमिंग ठेवला होता 5:30 वाजेला आणि आम्ही 4:30 पर्यंत इकडे रांगोळीच काढत होतो, म्हणजे तयार कधी व्हायचंय. चला, एवढं कष्टाचं काम केल्यानंतर एक चहा तर हवाच. त्यासाठी आम्ही आलोय सुजाताकडे, कारण की सुजाता म्हटली चला मस्त चहा पिऊन फ्रेश होऊयात. आणि इकडे मी यांचा व्हिडिओ काढते म्हणून हे एवढे. आणि खरं तर माझा असं कोणी व्हिडिओ आणि फोटो काढत असलं ना, मी मस्त पोज देते, पण काय त्यानंतर संध्याकाळी मस्त आम्ही चहाचा आस्वाद घेतो इकडे. आणि 5:30 वाजताचा आमचा प्रोग्राम रात्री 7 ते 8च्या दरम्यान चालू होतो इकडे. तर हा व्लॉग मी पुढे कंटिन्यू करते, तर बघत राहा तोपर्यंत. बाय.